नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाजादोर युनिक अकॅडमी पुणे जुलै 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडल्या आहेत त्याच्या संदर्भातला आज आपण आढावा घेणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव। 26 जुलै 1999 ला भारताने पाकिस्तानला हरवलं आणि आपण कारगिल विजय साजरा केला। 26 जुलैलाच आपण काय करतो तर 26 जुलै 1999 ला त्या दिवशी आपण पाकिस्तानला हरवलं म्हणून 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो। आणि 26 जुलै 2024 ला ही घटना आपण का पाहतोय कारण लक्षात घ्या। 99 ची घटना पण 2024 मध्ये का पाहतोय। 26 जुलै 2024 रोजी या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाले, आपण त्याचा रौप्य महोत्सव साजरा केला। एखाद्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाले तर रौप्य महोत्सव करतो आपण। 50 वर्षे साजरी झाली, 50 वर्ष पूर्ण झाले तर सुवर्ण महोत्सव साजरा करतो। 60 वर्ष पूर्ण झाले तर हीरक महोत्सव साजरा करतो। 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव साजरा करतो आणि 100 वर्ष पूर्ण झाली तर या ठिकाणी आपण शतक महोत्सव साजरा करतो। मग 26 जुलै 2024 ला कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव आपण साजरा केला। आणि कारगिल युद्ध सुरू कधी झालं 3 मे 1999 ला सुरू झालं। युद्ध संपलं कधी 26 जुलै 1999 ला संपलं आणि भारताने कोणाचा पराभव केला, पाकिस्तानचा पराभव केला। भारतात जवळजवळ यामध्ये 550 सैनिकांना काय केलं बलिदान दिलेलं आहे। आणि भारताने यावेळी जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनला नाव काय दिलं तर ऑपरेशन विजय असं नाव दिलं। कोणतं नाव दिलं? ऑपरेशन विजय। यावर यापूर्वी प्रश्न आलेला आहे आणि याच वेळेस पाकिस्तानने त्यांच्या ऑपरेशनला काय नाव दिलं तर ऑपरेशन बद्र अशा स्वरूपाचे या ठिकाणी नाव दिले। कोणतं नाव दिले? ऑपरेशन बद्र हे नाव या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर बघा कारगिल हा लडाखचा भाग आहे। काय म्हटलं बघा, कारगिल हा लडाखचा भाग आहे। कारगिल युद्ध हे 16,000 फूट उंचीवर लढले गेलेले युद्ध आहे, हा एक मुद्दा। कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते तर अटल बिहारी वाजपेयी होते आणि कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते तर नवाज शरीफ होते। फॅक्च्युअल स्वरूपात हा भाग विचारला जाऊ शकतो म्हणून तो आपण पाहिला आहे। त्यानंतर बघा या विजयासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सैनिकास परमवीर चक्र जो लष्कराचा सर्वोच्च सन्मान आहे, लष्कराचा सर्वोच्च सन्मान कोणता आहे? परमवीर चक्र जो आहे तो परमवीर चक्र या 4 व्यक्तींना देण्यात आला। त्या 4 व्यक्तीची नावं कॅप्टन मनोज कुमार पांडे यांना मरणोत्तर देण्यात आला, कॅप्टन विक्रम बत्रा यांना देखील मरणोत्तर देण्यात आला, सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांना देण्यात आला आणि रायफलमॅन संजय कुमार यांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर 2 जुलै 2024 मधील घटना आहे युनेस्कोची वारसा यादी। बघा दरवर्षी युनेस्को वारसा यादीमध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशाला स्थान देत असतं आणि ते स्थान दिल्यानंतर वारसा यादीतलं स्थान का महत्त्वाचं आहे तर दुर्लक्षित असणारी बाब युनेस्कोच्या वारसा आल्यावर फोकसला येते आणि युनेस्कोतर्फे त्या वस्तूचं संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, ती बाब परत फोकसला आली जाते म्हणून युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान मिळणं खूप महत्त्वाचं आहे। मग यावर्षी हा टॉपिक का महत्त्वाचा आहे तो युनेस्कोच्या वारसा समितीची 46व्या क्रमांकाची बघा कितव्या क्रमांकाची 46व्या क्रमांकाची बैठक 21 ते 31 जुलै 2024 रोजी पहिल्यांदा भारतात पार पडली। हा भाग खूप महत्त्वाचा आहे। युनेस्कोच्या वारसा समितीची बैठक पहिल्यांदा भारतात पार पडली आणि या बैठकीमध्ये या ठिकाणी आसामच्या चराई देवी येथील ओहम राजवंश बघा आसामच्या चराई देवी येथील ओहम राजवंशातील सदस्याचे पार्थिव त्यांच्या प्रिय वस्तूसोबत छोट्या टेकडीसारख्या संरचनेत दफन करण्याच्या पद्धतीला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान मिळाले। आणि हे जे काही दफन करण्याचं स्थान आहे त्याला काय म्हणलं जातं तर त्या ज्या एखाद्या स्तूपासारख्या टेकड्या आहेत त्याला मोईदम्स म्हणलं जातं। याला काय म्हणून ओळखलं जातं बघा, हे नाव काय? मोईदम्सला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळालं। आसाममधलं आहे, चराई देवी या ठिकाणचं आहे। कुठल्या राजघराण्याच्या? ओहम राजवंशातील। आणि हे भारतातील कितवं ठिकाण ठरलं असा जर प्रश्न विचारला तर ते भारतातील 43व्या क्रमांकाचे ठिकाण ठरले। कितव्या क्रमांकाचे? 43व्या क्रमांकाचे ठिकाण ठरलेले अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता। बघा मोईदम्स युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवणारी ईशान्य भारतातील पहिली सांस्कृतिक संपत्ती ठरली। काय म्हणले? पहिली सांस्कृतिक संपत्ती ठरली। मोईदम्स हे ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक वारसास्थळ आहे आणि आसाममधील 3रे जागतिक वारसास्थळ आहे। आता इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे मी काय म्हणले बघा, भारतातील 43 ठिकाणांचा समावेश झाला। ईशान्येमधील सांस्कृतिक विभागामधलं बघा म्हणजे युनेस्को ज्यावेळेस वारसा यादी जाहीर करत असतं तेव्हा 3 विभागात जाहीर करतं, सांस्कृतिक ठिकाणे, नैसर्गिक ठिकाणे आणि मिश्र ठिकाणे। यामध्ये ऑलरेडी 2 ठिकाणं आसाममधले आहेत। आसाममधले ऑलरेडी पहिली जी 2 ठिकाणे त्याची नावं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका। आणि आता सांस्कृतिक विभागामधलं पहिलं ठिकाण ठरले मोईदम्स
आणि भारतातलं किती ठरलेलं आहे 43 ठरले. मग आत्तापर्यंतची काय भारताची 43 ठिकाणं आहे याच्यावर देखील युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये राज्यसेवेवर प्रश्न आलेला आहे. तर सांस्कृतिक विभागामध्ये जवळजवळ 35 ठिकाणं आहेत भारतातली, नैसर्गिक ठिकाणं 7 आहेत आणि मिश्र ठिकाणं 1 आहे, अशी भारतातील 43 ठिकाणं आहेत. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय टाका म्हणलं आहे, आसाममधलं हे 3रं ठिकाण आहे, सांस्कृतिकमधलं पहिलं आहे. तर मग आसाममधली पहिली 2 ठिकाणं कोणती आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला जो टॉपिक आहे आपला नवनियुक्त राज्यपाल. बघा 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवनियुक्त राज्यपालाच्या नियुक्त्या केल्या आहेत आणि यात जोड्याजुळा स्वरूपात किंवा नवीन राज्यपाल कोण आहेत अशा स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून आपण क्रमाने पाहूया कोण नवीन. आता जुने कोण होते पाहण्याची आवश्यकता नाही, नवीन कोण झाले ते पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये महाराष्ट्राचे देखील राज्यपाल चेंज केलेत. रमेश बैस हे जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांच्याऐवजी आता CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवनियुक्त 21व्या क्रमांकाचे राज्यपाल असणार आहेत. काही पेपरला 24 असा उल्लेख आलेला आहे. किती 24 देखील बरोबर आहे. महाराष्ट्र स्थापनेच्या आधीचे जर तुम्ही घेतले मुंबई प्रांतातले तर ते 24 होते, परंतु या ठिकाणी महाराष्ट्र स्थापनेनंतरचे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत श्रीप्रकाश नंतर जर काउंट केलं तर या ठिकाणी महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन हे 21वे राज्यपाल ठरलेले आहेत. ज्यावेळेस रमेश बैस राज्यपाल झाले होते गेल्या वर्षी त्यावेळेसच्या लोकराज्यामध्ये सुद्धा आलं होतं की रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20वेत तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल आहेत. जर तुम्हाला प्रश्न आला CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत त्याचं ऑथेंटिक उत्तर आहे 21वे राज्यपाल, कारण की लोकराज्य मासिक हे शासन प्रकाशित करतं आणि शासनाने ज्या बाबी प्रकाशित केलेल्या असतात त्याच बाबीवर आधारित प्रश्न विचारले जातात किंवा तीच माहिती ऑथेंटिक असते. आता दुसरे आहेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे. आता हे का महत्त्वाचे आहेत, छत्रपती संभाजीनगरमधील हरिभाऊ बागडे महाराष्ट्रातील व्यक्ती यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. मग महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जर दुसऱ्या राज्यात राज्यपाल असेल तर त्या व्यक्तीवर प्रश्न विचारला जातोच, म्हणून हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर तेलंगणाचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा झाले आहेत. सिक्कीमचे ओमप्रकाश माथुर झाले आहेत. झारखंडचे संतोष कुमार गंगवार झाले आहेत. छत्तीसगडचे रामन डेका आहेत. मेघालयचे CH विजयशंकर झाले आहेत. पंजाबचे गुलाबचंद कटारिया झाले आहेत. आसामचे लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत नवनियुक्त राज्यपाल आणि त्यांना मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारसुद्धा दिलेला आहे. त्यानंतर पुदुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून के कैलासनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता मग CP राधाकृष्णन यांच्यावरती आपल्याला पाहायचं आहे, कारण की CP राधाकृष्णन आता महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आहेत, त्यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. असा जर प्रश्न आला तर आपल्याला स्टेटमेंट स्वरूपातली विधाने विचारले तर यांच्याबद्दलची इतर माहिती असणं गरजेचं आहे. मग बघा महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल हे आपण ऑलरेडी सांगितले पण परत रिपीट करतो. महाराष्ट्रात येण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते, तसाही फिरून प्रश्न विचारला जाईल. महाराष्ट्रात येण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर ते झारखंडचे राज्यपाल होते आणि झारखंडचे कितवे राज्यपाल होते तर 10वे राज्यपाल होते. तेलंगणाचा अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार देखील त्यांनी पाहिलेला आहे. पुदुचेरीच्या उपराज्यपालाचा देखील अतिरिक्त कार्यभार त्यांनी पाहिला आहे. हे देखील महत्त्वाचं आहे, कोणत्या राज्याचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून कार्यभार पाहिला आहे असा प्रश्न आला तर तेलंगणा आणि पुदुचेरीचे. ते मूळचे कोणत्या राज्यातील आहेत हा भाग महत्त्वाचा आहे. तुम्हाला इथं प्रश्न असाही विचारला जाईल CP राधा. बघा आता महाराष्ट्र नवनियुक्त राज्यपाल कोण असा प्रश्न तर बऱ्यापैकी सगळीच मुलं उत्तर देतील CP राधाकृष्णन. कितवे आहेत इथं कन्फ्युजन आहे, तो एक जरा अवघड प्रश्न होईल. परंतु ते मूळचे कोणत्या राज्यातील आहेत असा जर प्रश्न विचारला तर बरीच मुलं तो प्रश्न चुकू शकतात, म्हणून इथे लक्षात घ्या ते मूळचे तमिळनाडूचे आहेत. कोइंबतूर मतदारसंघातून भाजपतर्फे ते 2 वेळा लोकसभेवर खासदार झाले. तमिळनाडू भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना तमिळनाडूचे मोदी असे म्हणले जाते, लक्षात घ्या तमिळनाडूचे मोदी म्हणून CP राधाकृष्णन यांना ओळखले जाते. त्यानंतर पुढला भाग आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024. आता या ठिकाणी लक्षात घ्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत दीपक टिळक यांच्यामार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि 2024चा पुरस्कार ज्यांची राज्यसभेवर नुकतीच काही महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की नवनियुक्त खासदार राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून जी निवड झाली सदस्य म्हणून निवड झाली त्या सुधा मूर्ती इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्तींना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. सुधा मूर्तीला देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. पती आणि पत्नी एकाच घरातील ह्या दाम्पत्याला पुरस्कार मिळण्याची ह्या लोकमान्य टिळक पुरस्कार
च्या इतिहासामधली ही पहिलीच घटना आहे। मग सुधा मूर्ती यांना 2024चा मिळाला, 2023चा कोणाला मिळाला होता? नरेंद्र मोदी यांना मिळाला होता। या पुरस्काराची सुरुवात झाली 1983ला। या पुरस्काराचं स्वरूप काय? 1 लाख रुपये या व्यक्तींना पुरस्कार प्राप्त व्यक्तीला 1 लाख रुपये दिले जातात। मग आत्तापर्यंत 42 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले, म्हणजे बघा पुरस्काराचा क्रमांक किती आहे? 42वा क्रमांक आहे पुरस्काराचा। अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। आणि दरवर्षी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते। 1 ऑगस्ट दिवशी हा पुरस्काराचं वितरण केलं जातं। त्यानंतर बघा जुलै 2024मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि मुख्यमंत्री वारकरी महामंडळ, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या नावानं या ठिकाणी जवळजवळ 4 योजना सुरू करण्यात आल्यात। आणि मी तुम्हाला गॅरंटी सांगतो येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या 4 योजनांपैकी एक तरी योजना विचारलीच जाणार, म्हणून ह्या 4 योजना व्यवस्थित करून जायच्या। व्हिडिओमधनं तर तुमचं कव्हर होणारच आहे, परंतु या ठिकाणी याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपात काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे खूप महत्त्वाचे आहे। मग आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे सगळीकडे चर्चा आहे, सोशल मीडियावर आहे, न्यूजपेपरला आलं, प्रिंट मीडियाला आलं, सगळीकडे आलं। मुलांना वाटलं तर ह्याच्यावर कुठलाही प्रश्न आपण चुकणार नाही, परंतु त्या ठिकाणी एक असा वेगळा प्रश्न विचारला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण मध्य प्रदेश सरकारकडून घेतलेली आहे। आता आपल्या इथं 1,500 रुपये देतात किंवा देणार आहेत हे माहिती आपल्याला। ज्या राज्याहूनही आपण योजना स्वीकारली, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्सेसफुल ठरली, म्हणून तुम्ही बघा लोकसभेत सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भाजपला पैकीच्या पैकी जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली। मग आता तिथं प्रश्न असा विचारला होता की मध्य प्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत किती रोजगार दिला जातो, आणि पहिल्या पर्याय 1,500 दिला होता। बऱ्याच मुलांनी त्याचं उत्तर 1,500 दिलं होतं, परंतु तो किती आहे आपण ह्या योजनेत पुढं 1,250 रुपये दिले जातात ते पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण सुरुवात करूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आणि याला बोलीभाषेचं नाव काय? लाडका भाऊ योजना। मुख्यमंत्र्याला विचारलं होतं की बहिणीसाठी योजना सुरू केली, मग भावासाठी कोणची? मग त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडक्या भाऊ योजना आहे। या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे विद्यावेतन देण्यात येतात। आता पुढील प्रमाणे म्हणजे बघा शैक्षणिक अर्थ 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला दरमहा 6,000 रुपये, हे महत्त्वाचे। 12वी उत्तीर्णला 6,000 रुपये, ITI पदविकाला 8,000 रुपये दरमहा, आणि पदवीधर पदव्युत्तरला दरमहा 10,000 रुपये दिले जाणार आहेत। इथं फॅक्च्युअल प्रश्न 2-3 तयार होतील। 12वी उत्तीर्णला 6,000, ITI पदविकाला 8,000 आणि पदवीधर पदव्युत्तरला 10,000 रुपये दिले जाणार आहेत। आता प्रशिक्षणात म्हणजे आपण काय म्हणतो ॲप्रेशिपच्या काळात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे। अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 18 ते 35, वय किती असावं? 18 ते 35 वय असावं, याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो। युवकांना अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यामध्ये 6 महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे। तुम्हाला इथंही प्रश्न येईल की अर्ज केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केल्यानंतर किती महिन्याचा प्रशिक्षण कालावधी असणार? तर 6 महिन्याचा असणार आहे। हा स्टायपेंड 6 महिन्याच्या कालावधीसाठी मिळेल। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो। इथं एकदाच घेऊ शकतो, किती वेळा तो लाभ घेऊ शकतो? तर एकदाच घेऊ शकतो, हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मग मी सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारनं ती 28 जानेवारी 2023ला ही योजना लागू केली। आणि ह्या योजनेचे जनक कोण? सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान आणि तत्कालीन मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ही योजना सुरू केली। आणि या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमध्ये 1,250 रुपये दिले जातात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपये दिले जातात। आता महाराष्ट्रात ही योजना कधी सुरू झाली बघा, घोषणा 27 जून 2024-25च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली। शासन मान्यता 28 जून 2024ला झाली आणि योजना लागू झाली 1 जुलै 2024पासून। आता या महिन्यामध्ये जे काय वेगवेगळ्या क्लास 3 परीक्षा झालेल्या आहेत क्लास 3 विभागामधल्या, त्या प्रत्येक परीक्षेला ही तारीख विचारली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधीपासून सुरू झाली? ते 1 जुलै 2024पासून। पण MPSCमध्ये काठिण्य पातळीचे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात तेव्हा घोषणा कधी केली, शासन मान्यता कधी मिळाली आणि योजना लागू कधी झाली, ह्या तिन्ही तारखा विचारल्या जाऊ शकतात, म्हणून तिन्ही तारखा दिलेल्या आहेत। आता वयोगटाची पात्रता बघा, 21 ते 65 वर्ष ही वयोगटाची पात्रता आहे। 1,500 रुपये दिले जाणार, वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत। लाभार्थीचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि यासाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद यासाठी शासनाने केलेली आहे। आणि नारी शक्ती दूत ॲपवर याची आपण काय करू शकतो? नोंदणी करू शकतो। त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली। 11 जुलै 2024ला निर्णय जाहीर झाला।
14 जुलै 2024ला ही योजनेची सुरुवात झाली आणि उद्दिष्ट काय तर ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत करून देणे, देवदर्शन यात्रा मोफत करून देणे हा उद्देश आहे। राज्यातील 66 ठिकाणाचा समावेश आहे। तुम्हाला इथं जरा खोचक प्रश्न काय विचारला जाईल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील किती ठिकाणाचा समावेश आहे तर 66 ठिकाणाचा समावेश आहे आणि भारतातील किती ठिकाणाचा समावेश आहे तर 73 ठिकाणाचा समावेश आहे। मी 66 ठिकाणं आणि 73 ठिकाणाची स्वतंत्र PDF बनवलेली आहे। ती PDF देवाचा दोर चालू घडामोडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला दिले, जे नव्यानं पाहतात त्यांच्यासाठी बघा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9359558186। परत रिपीट करतो 9359558186। या नंबरवर तुम्ही हाय करा। तुम्हाला 2024चं इयरबुक, आपल्या व्हिडिओची लिंक आणि एक PDFची स्वतंत्र फाईल आहे, त्याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या टॉपिकचे PDF आहेत, एकत्र अशी फाईल आहे। ती 3 ह्या PDF फाईल मी तुम्हाला टाकेल। तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर हाय केलं की तुम्हाला त्या फाईल मिळेल। याच्यापूर्वी ज्यांनी केले त्यांनी करण्याची आवश्यकता नाही, कारण की त्याच फाईल आहेत, वेगळं त्याच्यामध्ये काही नाही। तर जे नव्याने पाहतात त्यांच्यासाठी मी हा नंबर दिला आहे। मग ही सगळी ठिकाणं ज्या नवीन फाईल आहेत ते तुम्हाला मिळत जातील। आता मग मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे, इथं सुद्धा एक वेळ लाभ घेता येणार आहे, प्रवास खर्च कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये, इथं हा प्रश्न येऊ शकतो। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत पात्र व्यक्तीस लाभार्थी खर्च शासनातर्फे किती देण्यात येईल तर 30,000 रुपये इतका असणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री वारकरी महामंडळ निर्णय जाहीर झाला 11 जुलै 2024 रोजी। राज्यातील वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी मंडळाची स्थापना करण्यात आली। महामंडळाचं मुख्यालय पंढरपूरला आहे। मुख्यालय कुठं असणार आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं तर पंढरपूरला। भाग भांडवल 50 कोटी रुपये असणार आहे आणि व्यवस्थापकीय संचालक कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। म्हणजे बघा मुख्यमंत्र्याच्या नावानं 4 योजना आहेत, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या 4 पैकी कोणत्याही योजनेवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। हे कंपल्सरी ह्या 4 योजना मी तुम्हाला सांगितलेल्या तुम्ही करूनच जायच्या, कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काही टॉपिक आहेत की त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतच असतं, त्यामुळे ते टॉपिक आपल्याला करून जाणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजचं जर तुम्ही बघितलं तर अनेक मुलं ही सिरीज पाहतात। बघा यावर्षीच्या जानेवारीचा व्हिडिओ तो 3 लाखापर्यंत गेला, गेल्या वर्षीचा जानेवारीचा व्हिडिओ 5 लाखापर्यंत गेला, प्रत्येक व्हिडिओ आपला 1 लाखाच्या वर जातोय। जर यात काय चूक झालेली असेल तर ती गेल्या वेळेस आपण बघितलं चिनाब नदीच्या पुलाच्या संदर्भातली चूक झाली होती, तुम्ही तो उल्लेख केला। मी परत कमेंट बॉक्समध्ये पिन करून तो मेसेज चूक दुरुस्तीमध्ये टाकलेला आहे। तुम्हाला जर वाटलं काही घेत असताना एखाद्या ठिकाणी चूक झाली तर बिंदासपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं, कारण की शिकवत असताना कधी अनावधानं एखादी चूक राहू शकते, जेणेकरून जर त्याच्यावरच प्रश्न आला तर आपला गोंधळ होऊ नये। त्यामुळं तुम्हाला एक विनंती अशी, तुम्हाला वाटलं की सर ह्याच्यामध्ये ही चूक झाली किंवा असं झालेलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाकू शकता। आणि दुसरा मुद्दा, जे नव्याने पाहतात, तुम्ही कोणत्या ठिकाणी व्हिडिओ पाहताय याचा देखील तुम्ही उल्लेख करणं गरजेचं आहे, हा एक मुद्दा। दुसरा, खरंच तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा झाला का, मी सर ही परीक्षा दिली, या परीक्षेत एवढे प्रश्न आले, कोणता प्रश्न आला, मला किती पडले, असं जरी कमेंटमध्ये टाकलं तरी मला एक अंदाज येत राहील की कुठल्या परीक्षेला काय प्रश्न आला होता। सगळ्या तर प्रश्न तरी आम्ही बघू शकत नाही वेगवेगळ्या विभागाच्या, तुम्ही त्या परीक्षा दिल्या असतात, वेगवेगळ्या IBPSच्या दिल्या असतात, TCSच्या दिल्या असतात, पोलीस भरती दिल्या असतात, MPSC दिल्या असतात, UPSC दिल्या असतात, तर निश्चित देखील त्याचा उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित कराल ही मी अपेक्षा व्यक्त करतो। पुढला आपला टॉपिक बघूया, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024। बघा केंद्रानं गेल्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, केंद्रानं तशा स्वरूपाचं विधेयक आणलं, कायदा पास केला, तसं महाराष्ट्रानं स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024 आणलं। तर बघा जुलै 2024मध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हा कायदा अधिनियम पास करण्यात आला। पेपर फुटी संदर्भात नेमलेली समिती कुठली होती, किशोरराजे निंबाळकर। विधानसभेत हे विधेयक मंजूर झालं 5 जुलै 2024ला। हे अधिनियम विधेयक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम विधानसभेत 5 जुलै 2024ला मंजूर झालं। या विधेयकांतर्गत स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्याशी संबंधित गुन्हे दखलपात्र, अजामीनपात्र आणि अदखलपात्र असतील। या विधेयकानुसार स्पर्धा परीक्षा आयोजित करताना अनुचित मार्गाने गुन्ह्यामध्ये गुंतले त्यांना 3 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी
तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, जी 5 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते. 3 वर्षाची शिक्षा पण ती 5 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड. मग महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024च्या अंतर्गत किती वर्षापर्यंतची शिक्षा, किती वर्षापर्यंतची वाढ आणि किती लाखापर्यंतचा दंड आणि विधानसभेत कधी मंजूर झाला हा भाग इथे विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. बघा 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला प्रदान करण्यात आला. 10 जुलै 2024 रोजी दिल्लीत पार पडलेल्या 15व्या ॲग्रिकल्चर लिडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं महाराष्ट्र राज्याची निवड केली. मग आता महाराष्ट्र राज्याची या पुरस्कारासाठी का निवड केली, मग महाराष्ट्राने कार्य काय केले हे आपल्याला थोडक्यात पाहिजे. महाराष्ट्राचे 2.1 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे देशातील सर्वात मोठे बांबू मिशन, 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे महाराष्ट्र पहिले राज्य, 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो टेक्नॉलॉजी खताचे वितरण करण्यात आले. राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा याच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणाची पुरस्कार समितीने दखल घेतलेली आहे. पीक विमा योजनेत महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रो मिलेट क्लस्टर सुरू करण्यात आला. मिलेट क्लस्टर देशातील पहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. ही अनेक कार्य आहेत, पण वैशिष्ट्यपूर्ण कार्य की या कार्यामुळे महाराष्ट्र राज्याला कृषी राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर ज्यावर प्रश्न विचारला जाईल असा टॉपिकमध्ये जगातील पहिली CNG बाईक बजाज कंपनीनं विकसित केली आणि त्या बाईकचं नाव आहे फ्रीडम. जगातली जेव्हाच पहिली आणि ती भारत विकसित करतं त्यावेळेस त्यावर प्रश्न विचारला जातो. जगातली पहिली CNG बाईक फ्रीडम. बघा CNG स्वरूपात पेट्रोलवर देखील चालणारे जगातील पहिली दुचाकी पुण्यात बनली आहे. तयार करणारी कंपनी कुठली? बजाज कंपनी. आणि बाईकचं नाव काय आहे? फ्रीडम असं या ठिकाणी या बाईकचं नाव आहे. मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की याची क्षमता काय आहे, तर 125 cc क्षमता आहे. एक शोरूम किंमत 95,000 ते 1,10,000 रुपयापर्यंत आहे. 6 विविध रंगात उपलब्ध असणार आहे. CNG आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधनावरही धावू शकते. दुचाकी सीट 28.9 इंच लांबीची, एवढ्या लांबीची सीट असणारी जगातील पहिली मोटार आहे. बघा ही सीटसुद्धा लांब आहे जगातलं. जसं CNG जगातील पहिली काढली तशी लांबीचं सीट 28.9 इंच लांबीचं सीट असणार आहे. CNGची क्षमता 2 किलो, पेट्रोलची क्षमता 2 लिटर आहे. 1 किलो CNGमध्ये 102 किलोमीटर आणि 1 लिटर पेट्रोल 65 किलोमीटर ही धावेल अशा स्वरूपाची ही फ्रीडम बाईक जगातली जी काही CNG बाईक ही बजाज कंपनीने काढलेली आहे फ्रीडम नावाची, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वाहनकं जे आहेत लंडनहून महाराष्ट्रात जे आणले त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाईल. मग स्वराज्यावर चाल करून आलेल्या व राज्यातील अनेक मंदिराची नासधूस केलेल्या विजापुरी सरदार अफजल खानचा कोतळा छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनाक्याने बाहेर काढला होता ती जगप्रसिद्ध वाघनकं लंडनहून साताऱ्यात आणण्यात आली. आता ती लंडनला या ठिकाणी बघा ग्रँड डफने इंग्लंडला नेली होती. अनेक वर्षापासून ती आणायची चालली होती, पण यावर्षी जुलै 2024मध्ये ती लंडनहून राजधानी साताऱ्यात आणण्यात आली. ही वाघनकं 3 वर्षे कालावधीसाठी भारताला देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनी संमती दिली. मग इथं एक प्रश्न असा येईल, मध्यंतरी एका क्लास 3च्या परीक्षेत असा प्रश्न आला होता, वाघनके भारतात आणण्याच्या संदर्भात कोणत्या म्युझियमबरोबर भारतानं करार केला, तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमबरोबर भारताने करार केला, त्याला संमती दिली. आणि हे 3 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालय सातारा इथे 1 वर्ष, लक्ष्मी विलासपूर कोल्हापूर इथे 1 वर्ष आणि मध्यवर्ती संग्रहालय नागपूर इथे 1 वर्ष, अशी 3 वर्षे ही वाघनकं भारतात असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचं पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलं जुलै 2024मध्ये. पर्यटन मंत्री गिरीश महाजन आहेत. आणि मग ह्या पर्यटन धोरणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. मग काय वैशिष्ट्य बघा, पुढील 10 वर्षात 1 लाख कोटी रुपयाची खाजगी गुंतवणूक आकर्षित करून 18 लाख रोजगार निर्मिती करणे हे एक वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. नर्मदा, गोदावरी, तापी आदी नद्यामध्ये परवडणाऱ्या दरात क्रूज पर्यटन आणि जलाशय व मध्यम स्वरूपाच्या धरणामध्ये हाऊसबोटी व प्रवासी फेरीबेटी सुरू करण्यात येणार. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासह शहरी व ग्रामीण भागात पर्यटनाद्वारे प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक आकर्षित करणे हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर
वेलदूर व सुवर्णदुर्ग जिल्हा रत्नागिरी, काशीद, उंद्री, जंजिरा व पद्यदुर्ग रायगडमधलं वसईचा अर्नाळा किल्ला आणि कल्याण येथील दुर्गाडी किल्ला ठाणे येथे पर्यटन उभा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पर्यटन क्षेत्राशी निगडीत असलेले 41 प्रकारचे व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाकडून आई योजनेअंतर्गत पर्यटन विभाग महिलांना 15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे। आता इथं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं कोणत्या योजनेची सुरुवात केली तर आई योजनेची सुरुवात केली आणि बिनव्याजी 15 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे। ह्या दोन बाबी तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता। त्यानंतर ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान बघा, आता वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा अभिनव बिंद्रा आणि या अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमधील अमूल्य योगदानाबद्दल या ठिकाणी ऑलिम्पिक समितीनं ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान देण्याचं ठरवलं आहे। 10 ऑगस्टला तो सन्मान देण्यात येणार आहे आणि हा ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान जो आहे तो ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान हा सर्वोच्च पुरस्कार आहे। 1975ला सुरुवात झाली आणि सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा ह्या 3 प्रकारात देण्यात येतो आणि अभिनव बिंद्रा ही भारतातील दुसरी व्यक्ती की त्या व्यक्तीला हा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळाला आहे। मग भारतातली पहिली व्यक्ती कोण? त्या पहिल्या व्यक्ती आहेत इंदिरा गांधी, यांना 1983ला देण्यात आला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट 2024ला तो अभिनव बिंद्राला देण्यात आला आहे। म्हणून इंदिरा गांधी, अभिनव बिंद्रा ह्या 2 बाबी लक्षात ठेवायच्या। आणि प्रश्न काय विचारला जाईल, जो खेळाचा महाकुंभ मेळा म्हणतो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता चालू आहे सध्या, जुलै ऑगस्टमध्ये ही स्पर्धा होते, त्याच दरम्यान ही 10 ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आपण ऑलिम्पिक स्पर्धेवर पुढल्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहूया ज्यावेळी स्पर्धा पूर्ण कंप्लीट होईल त्यावेळेस। परंतु त्याच दरम्यान आपल्या भारतीय खेळाडूला अभिनव बिंद्राला ज्यांनी पहिलं सुवर्णपदक आपल्याला मिळवून दिलं त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। मग ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलेले पहिले भारतीय 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये आपल्याला हे पदक मिळाले। आणि तुम्ही आता बघितलं असेल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मनू भाकरनं आपल्याला 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक मिळवून दिले। भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक हे मनू भाकरनं जिंकले। आता पदकाला सुरुवात झाली, ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा संपेपर्यंत आपण पाहूया आपल्याला किती पदकं मिळतात ते। त्यानंतर बघा विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2024। मग आपण ज्यावेळेस टेनिस स्पर्धा पाहतो त्यावेळेस ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा एकूण 4 असतात। मग 4 मधल्या ज्या आहेत ती ज्या महिन्यात होते त्या महिन्यातल्या आपण ती स्पर्धा पाहतो। मग आता विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे, पुरुष गटाचा विजेता कार्लोस अल्कराज हा स्पेनचा आहे। त्यांनी कोणाला हरवले? नोवाक जोकोविचला हरवले। सर्बियाच्या नोवाक जोकोविचला स्पेनच्या कार्लोस अल्कराजने हरवले। वयाच्या 21व्या वर्षी कार्लोस अल्कराजने 4ही ग्रँड स्लॅम पदक जिंकलेले आहेत। आता बघा 2023ला अमेरिकन जिंकली, 2023ला विम्बल्डन जिंकली, 2024ला या ठिकाणी फ्रेंच जिंकलेले आहे आणि 2024ला विम्बल्डन देखील जिंकले। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। मग आता महिला गट विजेती कोण आहे? बार्बोरा क्रेजिकोवा। आता नाव अवघड आहे, तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता। बार्बोरा क्रेजिकोवा चेक प्रजासत्ताकची आहे। तिने हरवलं कोणाला? जेस्मिन पाओलिनीला हरवलं, इटलीच्या या जेस्मिन पाओलिनीला हरवलं। बार्बोरा क्रेजिकोवाचे विम्बल्डनमध्ये पहिले तर कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम जेतेपद ठरलेले आहे। यापूर्वी 2019मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकली होती, तिनं 2 जिंकलेत, एक विम्बल्डन जिंकले आणि फ्रेंच देखील जिंकलेलं आहे। त्याच्यानंतर बघा कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा, एकदा राज्यसेवेची जर PYQ पाहिले तुम्ही तर कोपा अमेरिका स्पर्धेवर प्रश्न स्टेटमेंट स्वरूपातले 4 अ ब क स्वरूपातले प्रश्न विचारले आहेत। त्यामुळे कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा आणि युरो स्पर्धा जुलैमध्येच पार पडल्या, त्यामुळे ह्या 2 स्पर्धेपैकी 100% प्रश्न विचारले जाईल। म्हणून ह्या दोन्ही स्पर्धा व्यवस्थित करून जायच्या। मी जेवढे डिटेल परीक्षेला येतील तेवढे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ते टाकलेले आहेत, त्यामुळे वेगळं काही करण्याची गरज नाही। बघा स्पर्धा क्रमांक 48 कोपा अमेरिकन स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। 48व्या क्रमांकाचे आहे। 20 जून ते 14 जुलै 2024च्या दरम्यान पार पडली। 14 जुलैला अंतिम सामना झाला। अंतिम सामना हार्ड रॉक स्टेडियम मियामी या ठिकाणी झाला। विजेता संघ अर्जेंटिना संघ आहे विजेता, उपविजेता संघ कोलंबिया आहे। अर्जेंटिना ही स्पर्धा 16 वेळेस जिंकली, लक्षात घ्या। स्पर्धेचं ठिकाण अमेरिका, दुसऱ्यांदा अमेरिकेमध्ये होते। 2016ला ती ऑलरेडी झाली होती कोपा अमेरिकन स्पर्धा आणि आता 2024मध्ये झाले। ही ऑलरेडी अमेरिकेच्या ऐवजी इक्वेडोरला होणार होती, परंतु त्या ठिकाणी ती कॅन्सल करण्यात आली, त्यामुळे ती अमेरिकेमध्ये पार पडली। या वर्षीची सहभागी संघ 29 झाले होते, 16 संघ सहभागी झाले होते।
कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा अर्जेंटिनानं कोणाला हारून जिंकली? कोलंबियाला हारून जिंकली, 16 वेळा जिंकली. आता कोपा अमेरिकन स्पर्धेची सुरुवात 1916ला झाली. सर्वात जुनी फुटबॉलची ही स्पर्धा आहे. दर 4 वर्षांनी होते आणि कॉन्मेबॉल फुटबॉल मंडळ जे आहे या मंडळातर्फे ही स्पर्धा होते. त्यानंतर युरो चषक फुटबॉल स्पर्धा म्हणजे फुटबॉलच्या संदर्भात कोपा आणि युरो जुलैमध्येच पार पडल्यात म्हणून त्याच्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. बघा आता 17व्या क्रमांकाची युरो चषक स्पर्धा ठिकाण जर्मनीमध्ये पार पडली 15 जून ते 15 जुलै 2024च्या दरम्यान. विजेता संघ स्पेननं 4 वेळ जिंकली. 64, 8, 2012 आणि 2024. 1964ला जिंकली, 2008ला जिंकली, 2012ला जिंकली आणि 2024ला जिंकली. उपविजेता संघ इंग्लंड आहे. 4 वेळा स्पर्धा जिंकणारा स्पेन पहिला देश ठरला. जर्मनीने 3 वेळा स्पर्धा जिंकली 1972, 1980 आणि 1996. आता युरो चषक स्पर्धेविषयी जागतिक फुटबॉल स्पर्धेतली सर्वात श्रीमंत स्पर्धा युरोप खंडातील देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाची एक स्पर्धा. सुरुवात 1960ला झाली. सहभागी देश 16 असतात. दर 4 वर्षांनी येते आणि कोणामार्फत घेतली जाते? UEFA मार्फत ही स्पर्धा घेतली जाते. नाटोचा अमृत महोत्सव ही वर्ष बघा मग सुरुवातीलाच मी उल्लेख केला कारगिलच्या रौप्य महोत्सवाच्या वेळेस की रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, हिरक महोत्सव जेव्हा असतं तेव्हा प्रश्न विचारला जातो. मग नाटो संघटनेची जी स्थापना झाली त्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यात. मग जुलै 2024 रोजी वॉशिंग्टनमध्ये नाटो @75 ही बैठक पार पडली. या बैठकीत नाटोची शीतयुद्धोत्तर भूमिका, रशिया युक्रेन युद्धामधील भूमिका, आशिया प्रशांत क्षेत्र, चीन संदर्भात अशा ह्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा झाली. आणि ही जगातली बघा नाटो ही जगातली सर्वात काळ टिकलेली एकमेव लष्करी संघटना आहे. मग आता बघा नाटोचा लॉंग फॉर्म बऱ्याच परीक्षेला विचारला. नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन. सदस्य देश किती आहेत? 32 आहेत. स्थापना 4 एप्रिल 1949. बघा नुकतीच 32वा देश म्हणून कोणत्या देशाला मान्यता दिली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. नाटोचा 32वा सदस्य राष्ट्र कोणतं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. 4 एप्रिल 1949ला स्थापना झाली. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियमला. सरचिटणीस कोण आहे? जेन्स स्टॉल्टबर्ग. 7 मार्च 2024ला स्वीडन सदस्य बनला. तिथं मी उल्लेख केला आहे त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकण्याची गरज नाही. आणि 4 एप्रिल 2024ला फिनलंड बनला. म्हणजे 23मध्ये फिनलंड आणि 24मध्ये कोण? या ठिकाणी स्वीडन हा सदस्य देश बनलेला आहे. या संघटनेच्या स्थापनेमागचे तत्व वॉशिंग्टन कराराच्या 5व्या कलमात आहे. नाटो संघटनेच्या सदस्य देशापैकी बघा इथे हे वाक्य महत्त्वाचे. नाटो संघटनेच्या सदस्य देशापैकी कोणत्याही देशावर हल्ला, आक्रमण आणि लष्करी कारवाई झाल्यात तो सर्व सदस्य देशावर हल्ला समजला जातो आणि सर्व नाटो सदस्य देश समूहाने प्रतिकार करतात. सर्व देश सामूहिक सुरक्षितता तत्व पाळतात. नाटोमधल्या 32 राष्ट्रावर कुठेही हल्ला झाला तर सगळे ते 32 राष्ट्र एकत्र येतात. आणि जगातील सर्वात बघा मगाचं वाक्य म्हणजे जगात सर्वाधिक काळ टिकलेली ही एकमेव लष्करी संघटना आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. कालावधी 11 ते 12 जुलै 2024च्या दरम्यान हे आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड पार पडलं. ठिकाण इंग्लंडमधील बाथ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड पार पडली. 65व्या क्रमांकाची ही गणित ऑलिम्पियाड आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये 1989मध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी झालेली आहे. काय कामगिरी दिली आपण पुढं पाहतोयच. 108 देशातील 609 विद्यार्थ्यांचा सहभाग. यामध्ये भारताने 4 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदकं अशी एकूण 5 पदके भारताने जिंकलेत. 1989 पासून आपण यात प्रवेश घ्यायला सुरुवात झाली आणि ती आतापर्यंतची सर्वाधिक कामगिरी आहे. मग कोणी कोणतं पदकं मिळवले हे पाहायचे. बघा आदित्य मागुडी व्यंकट गणेश पुणे सुवर्णपदक. आनंदा बहादुरी गुवाहाटीचे सुवर्णपदक. कनव तलवार नोएडा सुवर्णपदक. रुशील माथुर मुंबई सुवर्णपदक आणि अर्जुन गुप्ता दिल्ली रौप्य पदक. बघा आदित्य मागुडी व्यंकट गणेश या ठिकाणी हे पुण्याचा जो आहे त्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे. असे टोटल या ठिकाणी जर बघितले तुम्ही तर 5 पदकं आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रातील 2 आहेत. आदित्य मागुडी व्यंकट गणेश आणि रुशील माथुर मुंबईचा ह्या दोघांना सुवर्णपदकं मिळालेले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 कझाकिस्तान या ठिकाणी पार पडले. कझाकिस्तानमधील आस्ताना या ठिकाणी पार पडली. 7 ते 13 जुलै 2024 रोजी पार पडली.
35व्या क्रमांकाची आणि 2024च्या जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 80 देशातील 305 विद्यार्थ्यांचा समावेश होता। स्पर्धेत एकूण 29 सुवर्णपदके देण्यात आली आणि यामध्ये आपल्या भारतानं 4 पदकं पटकावलेत। त्या 4ची नावं वेदांत सक्रिय सुवर्णपदक मुंबई महाराष्ट्र, ईशान्य पेडणेकर रौप्य पदक रत्नागिरी महाराष्ट्राचा आहे, श्रीजित शिवकुमार रौप्य पदक चेन्नई तमिळनाडूचा आहे आणि यशस्वी कुमार रौप्य पदक बरेली उत्तर प्रदेशचा आहे। ब्रिटनमध्ये सत्तांतर झालं। नारायण मूर्तीचे जावई या ठिकाणी ऋषी सुनक जे आहेत त्यांचा पराभव झाला। ब्रिटनमध्ये सत्तांतर झालं आणि ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत तब्बल 14 वर्षांनी लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्ष सत्तेवर आला। मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजीर पक्षाचा म्हणजे कन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव झाला आणि ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते मजूर पक्षाचे नेते किअर स्टार्मर यांची ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणून काय झाले निवड झालेली आहे। मग निकाल काय लागले बघा। मजूर पक्षाला 412 जागा मिळाल्या, हुजूर पक्षाला 121 जागा मिळाल्या, लिबरल डेमोक्रॅट्सला 71 जागा मिळाल्या, स्कॉटिश नॅशनल पार्टी SNPला 9 जागा मिळाल्या, सिन फेइन SFला 7 जागा मिळाल्या, इतर 28 आहेत। किअर स्टार्मर यांचं वय 61 आहे आणि ब्रिटनचे ते कितवे पंतप्रधान झाले नवनियुक्त 58वे पंतप्रधान ठरलेले आहेत। किअर स्टार्मर ब्रिटनचे कितवे पंतप्रधान ठरले 58वे पंतप्रधान। नवे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांचा समावेश असून त्यांच्याकडे सांस्कृतिक क्रीडा आणि माध्यम विभाग देण्यात आला आहे। त्या मूळच्या पश्चिम बंगालमधील आहेत। आता किअर स्टार्मरचं जे काही ब्रिटनमधल्या नवीन पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांना स्थान मिळाले आणि त्यांच्याकडे सांस्कृतिक क्रीडा आणि माध्यम विभाग देण्यात आलेला आहे। ब्रिटनमध्ये 4 जुलै 2024 रोजी निवडणूक पार पडली। हुजूर आणि मजूर या पक्षात ही लढत झाली। मजूर पक्षाचे नेते किअर स्टार्मर आणि हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक। ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 जागा आहेत। सत्ता स्थापनेसाठी 326 जागेची गरज असते आणि तुम्ही जर बघितलं मजूर पक्ष सत्तेवर आला आहे परंतु 2005 पासून हुजूर पक्ष ब्रिटनमध्ये सत्तेवर होता। आता जुलै 2000 मधली आणखीन एक महत्त्वाची घटना आहे। नरेंद्र मोदी यांचा रशियाचा परदेश दौरा जो आहे तो 8 व 9 जुलै 2024 रोजी नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले, त्यानंतर ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते। क्रेमलिनमध्ये रशिया भारत शिखर परिषद पार पडली। रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच रशिया दौरा होता। बॉम्ब बंदूक आणि बुलेट यामध्ये शांतता चर्चा यशस्वी होत नाहीत असे यावेळी नरेंद्र मोदी यांनी या द्विपक्षीय परिषदेमध्ये सांगितलं। पंतप्रधान मोदी यांना यावेळेस रशियाचा जसा भारत सरकारचा भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च आहे जो यावर्षी 5 व्यक्तींना देण्यात आला तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या दौऱ्याच्या वेळेस ऑर्डर ऑफ सेंट बघा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला जो ऑलरेडी त्यांना 2019ला जाहीर करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत रशियाला भेट दिली होती। कितव्या क्रमांकाच्या 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत। भारत आणि रशियातील शेवटची द्विपक्षीय शिखर परिषद 2001 मध्ये झाली होती। रशियाने त्यांच्या सैन्य दलात तिथे राहणाऱ्या भारतीय युवकांना सामील करून घेतले आहे। युक्रेनबरोबरील युद्धात काही जणांचा मृत्यू झाला याबाबत भारताने रशियाकडे वारंवार चिंता व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर रशियाच्या लष्करात भारतीयांची भरती करणे थांबवण्याची भारत सरकारची मागणी रशियाने काय केली मान्य केली। हे सगळ्यात मोठं यश नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यातलं आहे। त्यानंतर निधन वार्ता आहेत। काही जुलैमध्ये निधन वार्ता झालेल्या आहेत। त्यात 25 जुलै 2024 रोजी वयाच्या 82व्या वर्षी फादर फ्रान्सिस ड्रिब्रिटो यांचं निधन झाले। 2020 मध्ये धाराशिव या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे पार पडलं 93चं त्या संमेलनाचे फ्रान्सिस हे अध्यक्ष होते। 1983 ते 2007च्या या कालखंडात सुवार्ता नावाचं जे काही मासिक होतं मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असणारं त्याच्या मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं। हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भातलं त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेत। त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं किंवा नाही लिहिलं असा जर प्रश्न आला तर ती पुस्तकाची नावं माहीत असावं। मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो। आनंदाचे अंतरंग मदर तेरेसा हे एक पुस्तक आहे। संघर्ष यात्रा ख्रिस्ती भूमीची इस्राईल व परिसराचा संघर्षमय इतिहास, ख्रिस्ती सण आणि उत्सव,
पोप दुसरे जॉन पॉल, नाही मी ऐकला. बघा त्यांचं आत्मकथन कुठलं आहे? नाही मी ऐकला हे आत्मकथन आहे. नाही मी ऐकला हे आत्मकथन. सृजनाचा मळा, मुलाचे बायबल, तेजाची पावले, ओयासिसच्या सुधात अशी त्यांची पुस्तकं आहेत. सुबोध बायबल, नवा करार या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा 2013 सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला. बायबल दी न्यू स्टेटमेंट या पुस्तकाचा त्यांनी काय केला होता? अनुवाद केलेला होता. त्यानंतर कमला पुजारी, 20 जुलै 2024 रोजी त्यांचं निधन झालं. ओडिशातील ह्या एक आदिवासी महिला आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये योगदान देण्यासाठी आणि शेकडो देशी धान्याच्या वाणाचे जतन करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य 2019ला त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च जे काही नागरी पुरस्कार आहेत, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, त्यातला 2019ला त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. 2018ला ओडिशा सरकारचा सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे FAOने 2012मध्ये कोरापुटला जागतिक पातळीवर महत्त्वाचे कृषी वारसास्थळ म्हणून घोषित केले. त्या कमला पुजारी यांचं कार्य सेंद्रिय शेतीच्या संदर्भातलं आहे. बघा, 100हून अधिक भाताच्या वाणाची लागवड करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दुर्मिळ आणि लुप्तप्राय भात बियाणे त्यांनी जतन केले. 2018मध्ये राज्य नियोजन मंडळाच्या सदस्य बनलेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी महिला आहेत. 2002मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे त्यांना इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यांना बाहेरच्या देशातला देखील अवॉर्ड दक्षिण आफ्रिकेचा प्रदान करण्यात आलेला आहे. जुलै 2024पासून आपण एक नवीन मंथली करंट अफेअरमध्ये भाग घेतो, तो म्हणजे MCQचा चालू म्हणजे सराव प्रश्नाचा. परीक्षेला जाता जाता पण आपण घेणार आहोत, परंतु परीक्षेला जाता जाता ते जास्त होतं तर मुलांच्या बऱ्याच कमेंट होता की सर त्याच्याऐवजी तुम्ही सराव प्रश्न पण घ्या. मग तुम्हाला नेमकं सराव प्रश्नच पाहिजे आहेत का परीक्षेला जाता जाता हा सेक्शन पाहिजे याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. मी तर काही सराव प्रश्न घेणार आहे 25च्या दरम्यान सराव प्रश्न आणि काही परीक्षेला जाता जाता. जर तुम्हाला वाटलं की परीक्षेला जाता जाता घ्यायच्याऐवजी सर त्याच्यावरच आधारित MCQ घ्या तर कंटिन्यू आपण MCQ पण घेत चालू. तुम्ही ते निश्चितच कमेंट बॉक्समध्ये टाकाल. बघा, पहिला प्रश्न असा आहे, नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधानांचे नाव सांगा. बघा आता KP शर्मा ओली, पुष्पकुमार दहल प्रचंड, रामचंद्र पडोल आणि सुखविंदर सिंग हे 4 पर्याय आहेत. याचं उत्तर आहे KP शर्मा ओली हे नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत. पुष्पकुमार दहल प्रचंड यांच्या मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांनी राजीनामा दिले आणि त्यांचं सरकार कोसळलं आणि त्यांच्याऐवजी आता KP शर्मा ओली यांची सत्ता आली. दुसरा प्रश्न आहे, देशातल्या पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली असा या ठिकाणचा प्रश्न आहे. मग आता या ठिकाणी बघा, भारतातलं पहिलं जे काही AI विद्यापीठ आहे ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? कर्जत या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून या ठिकाणी सायमन मॅक यांची निवड करण्यात आली. 3 नंबरचं उत्तर आहे, सायमन मॅक यांची निवड करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातली पहिली मिस AI किंजालेली कोणत्या देशाची आहे? ती कोणत्या देशाची आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. पर्याय आहेत मोरोक्को, भारत, जपान आणि चीन. आता भारताने देखील यात सहभाग घेतला होता, परंतु या ठिकाणी भारताची मिस AI जी आहे पहिली ती 10व्या क्रमांकावर राहिली आणि या ठिकाणी जी किंजालेली झाली भारताची पहिली मिस AI ही मोरोक्को या देशाची आहे. आणि भारताची जी काही सहभागी झालेली AI मिस AI सहभागी झाले त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातली पहिली मिस AI जी स्पर्धा आहे त्यामध्ये भारतातर्फे कोणती मिस AI सहभागी झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर काय? जगातली पहिली मिस AI किंजालेली कोणत्या देशाची आहे? तर मोरोक्को देशाची आहे. त्यानंतर 2024मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पतकप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? PV मेरी कोम, गगन नारंग, PV सिंधू आणि अचेता शरद कमल. तर याचं उत्तर जे आहे ते गगन नारंग आहे. सुरुवातीला मेरी कोम होत्या, परंतु काही वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी हे पथक प्रमुख पद घेण्याचं नकार दिला आणि त्यांच्याऐवजी आता गगन नारंग यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, T20 विश्वविजेत्या 2024 भारतीय संघातील खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला नाही?
करण्यात आला नाही असा प्रश्न विचारला बघा. T20 वर्ल्ड कप आपण जिंकला आणि तो जिंकल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सत्कार करण्यात आला. मग यामध्ये कोणाचा आला नाही म्हटलंय तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते विराट कोहली आहे. कारण रोहित शर्माचा सत्कार केला, सूर्यकुमार यादवचा सत्कार केला, सोहम दुबेचा सत्कार केला, यशस्वी जयस्वालचा सत्कार केला, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळात विराट कोहलीचा सत्कार करण्यात आलेला नाही, म्हणून ते उत्तर त्याचं आहे. 6 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्यात येतो. बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन. 25 जून 1975ला भारतामध्ये आणीबाणी 1975ला आणीबाणी लागू करण्यात आली. त्यानिमित्तच भाजप सरकारनं केंद्र सरकारनं असं ठरवलं की 25 जून हा दिवस येथून पुढे संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, टिंबटिंब या देशामध्ये 30% आरक्षणात विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला होता. कोणत्या देशामध्ये तीव्र विरोध केला होता तर बांगलादेश या देशामध्ये तीव्र विरोध केला होता. आणि त्या ठिकाणी हा मुद्दा काय होता तर बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळेस या जे काही शहीद झालेले आहेत त्यांच्या मुलांना आरक्षणाच्या संदर्भातला तिथं ते 30% आरक्षण देण्याचा विद्यार्थ्यांनी काय केला, तीव्र विरोध केला. मग बांगलादेशच्या न्यायालयानं असं सांगितलं की तिथं फक्त आता 7% आरक्षण असणार आहे. 93% जागा ह्या गुणवत्तेवर भरल्या जाणार आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश. त्यानंतर महाराष्ट्रातील शाळांमध्ये महावाचन उत्सव कधीपासून कधीपर्यंत दरम्यान तो राबवण्यात येणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 20 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024च्या दरम्यान, म्हणजे 20 जुलै ते 30 ऑगस्ट 2024च्या दरम्यान महाराष्ट्राच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव हा राबवण्यात येणार आहे. आणि याचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांची निवड केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या खालीलपैकी कोणत्या संस्थेला 2024मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पहिली संघटना जी आहे ती बहिष्कर हितकारणी सभा. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा अशा स्वरूपाची घोषवाक्य असणारी ही बहिष्कर हितकारणी सभेला जुलै 2024मध्ये किती वर्षे पूर्ण झाली, 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बहिष्कृत हितकारणी सभा. त्यानंतर पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार राहुल गांधी यांना जाहीर झाला. ओमन चंडी खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर या प्रश्नाचं उत्तर केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि पहिलाच ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला आहे, राहुल गांधी यांना देण्यात आला. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधनं देखील त्या 18व्या लोकसभेमध्ये काय झाले आहेत, खासदार झालेले आहेत. त्यानंतर ब्ल्यू स्क्रीन डेथ काय आहे, मध्यंतरी जुलैमध्ये तुम्ही बघितलं असेल ब्ल्यू स्क्रीन डेथ मायक्रोसॉफ्टच्या संदर्भातलं हे काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर याचं उत्तर आहे संगणकातील तांत्रिक बिघाड. इथं बचाव चुकून झालं आहे, इथं बिघाड म्हणू शकता. संगणकातील तांत्रिक बिघाड म्हणजे ब्ल्यू स्क्रीन डेथ आहे. त्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आली. अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ज्यावेळेस परदेशात मॅच बघायला गेले त्यावेळेस आणि त्या रिक्त जागेवर अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आली आहे. आता खालील विधाने लक्षात घ्या अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा मैत्री हा युद्ध सराव भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान पार पडला. 1 ते 15 जुलै 2024च्या दरम्यान हा सराव पार पडला. सराव क्रमांक 13 होता आणि सदर सराव कुठं पार पडला, भारतात पार पडला अशा स्वरूपाचा आहे. आणि काय म्हणले, चुकीचे विधान ओळखा. मग आता इथं चुकीचं विधान ड. आता ड म्हणजे काय, सदर सराव भारत देशात पार पडला तर हा मैत्री हा सराव भारत देशात पार पडला तर तो कुठे पार पडला, थायलंड देशात पार पडला. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव भारत आणि मंगोलिया दरम्यान पार पडला. 3 ते 16 जुलै 2024च्या दरम्यान हा सराव पार पडला. सराव क्रमांक 16 आहे आणि सदर सराव मंगोलिया देशात पार पडला तर हा सराव मंगोलिया देशात पार पडलेला नाही तर तो भारत देशात या ठिकाणी पार पडला आहे. त्यामुळं तो भाग तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग याचं चुकीचं उत्तर कोणतं असा जर या ठिकाणी विचारलं तर विधान ओळखलं तर फक्त ड असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर जुलै 2024 रोजी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण किती आमदार निवडून आले तर या ठिकाणी एकूण 11 आमदार निवडून आलेत. तर तुम्हाला अशी सांगणे की ह्या नवनियुक्त 11 आमदाराची नावं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायची. भाजपचे कोण, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोण आले का नाही तो एक भाग, आणि शिवसेना शिंदे गटाचे कोण आले आणि शिवसेना उद्धव ठाकरे उभाटा गटाचे कोण आले अशी 11 नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रश्न त्याच्यावर तशाही पद्धतीचे येऊ शकतो की जुलै 2000 या ठिकाणी 24च्या
जे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून आपण विधान परिषदेला म्हणतो, त्यामध्ये आत्ता नुकत्याच निवडणुकीमध्ये 11 आमदार नवनियुक्त निवडून आलेले आहेत। झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री हेमंत सोरेन झारखंडचे कितवे मुख्यमंत्री आहेत? बघा, तिसरे, दुसरे, पाचवे, 13वे। तर तिसऱ्यांदा झालेत ते, परंतु कितवे असा शब्द असल्या, कितव्यांदा म्हणलं तर तिसऱ्यांदा आणि कितवे म्हणलं तर हे 13वे झाले। त्याचं उत्तर काय आहे? 13वे असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे। पहिल्यांदा टिंबटिंब या देशाच्या 2 खेळाडूंची ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून पुरस्कार मिळाला। तर भारताचे या ठिकाणी 2 खेळाडू आहेत, त्याची नावं देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायची। पहिल्यांदा टिंबटिंब देशाच्या 2 खेळाडूंची ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून या ठिकाणी निवड झाली। तर भारताचे बॉलर जसप्रीत बुमराह आणि दुसरं लेडीज खेळाडू आहे, ते नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका। त्यांचा ICC प्लेयर ऑफ द मंथ जूनचा मंथचा पुरस्कार जो आहे दर महिन्याला जाहीर करतं, त्यात भारताच्या 2 खेळाडूंची निवड झाली होती। महारेराच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर मनोज सौनिक यांची निवड करण्यात आली। त्यांच्या मिसेस सुजाता सौनिक ज्या आहेत यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आणि मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली। आता हंस वान हेटिंग पुरस्कार जो आहे तो दर किती वर्षांनी देण्यात येतो अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे। तर तो दर 3 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो। की दर किती वर्षांनी देण्यात येतो? तो 3 वर्षांनी देण्यात येतो आणि हा पुरस्कार जो आहे दर 3 वर्षांनी देण्यात येणारा तो यावर्षीचा के चोकलिंगम यांना देण्यात आला। कोणाला देण्यात आला? के चोकलिंगम यांना तो देण्यात आलेला आहे। गुन्हेगारी न्यायव्यवस्थेतील त्यांच्या अनुभवावर, म्हणजे बघा, गुन्ह्यातील पीडिताच्या अभ्यासावर गुन्हेगारी न्यायव्यवस्थेच्या संदर्भातला हा पुरस्कार आहे आणि 3 वर्षांनी देण्यात येणारा पुरस्कार या ठिकाणी के चोकलिंगम यांना मिळालेला आहे। त्यानंतर हॅरी मॅशी पुरस्कार जो आहे त्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न आहे। बघा, हॅरी मॅशी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील आहे? तर या प्रश्नाचं जे काय उत्तर आहे तो अंतराळ क्षेत्रासाठी, अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी दिला जातो आणि 2024चा हॅरी मॅशी पुरस्कार जो आहे तो प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना देण्यात आलेला आहे। प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता। 2024ची महिला आशिया क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर श्रीलंका संघाने जिंकली आणि कोणाला हरवलं? भारताला हरवलं। ही स्पर्धा भारताने जवळजवळ 7 वेळा जिंकली होती, परंतु यावेळेस भारताला श्रीलंकेला लावलं आणि श्रीलंकेने ही स्पर्धा, महिला आशियाई स्पर्धा ही पहिल्यांदा जिंकलेली आहे। त्यानंतर केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेची अंमलबजावणी करण्यात देशात टिंबटिंब राज्य अव्वल स्थानी आहे। तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आहे। त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर सोमिता बिस्वास यांची निवड करण्यात आली। बघा, वनबल प्रमुख महिला सोमिता बिस्वास आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत, बरोबर आहे। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची निवड करण्यात आली। अशा 3 महिला महत्त्वाच्या पदावर आहेत म्हणून तिन्हीपैकी तिन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची। त्यानंतर नीती आयोगाच्या टिंबटिंब या क्रमांकाची गव्हर्निंग काउन्सिल बैठक जुलै 2024 रोजी पार पडली। तर 9व्या क्रमांकाची बैठक या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली। त्यानंतर व्हिजन फॉर विकसित भारत दस्तावेज कोणी प्रकाशित केला? तर तो नीती आयोगाने प्रकाशित केला आहे। या 25व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? नीती आयोग। विद्यार्थी मित्रांनो, मुद्दाम होऊन जुलै 2024मध्ये मी हे नवीन सदर सुरू केलं। सराव प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर सराव प्रश्न घ्या। मी ह्यावेळेस 25 प्रश्न सराव घेतलेत। तुम्ही जर सांगितलं सर परीक्षेला जाता ऐवजी सराव प्रश्न वाढवा, तर परीक्षेला जाता हा भाग ड्रॉप करू। तो ड्रॉप म्हणजे ते सब्जेक्ट ड्रॉप नाही, जे विषय घेणार ते ड्रॉप करणार, ते विषय मी प्रश्नामध्ये कन्वर्ट करून सांगेल। फक्त तुमचे काय कमेंट आहेत त्याच्यानुसार मी ठरवेल की परीक्षेला जाता घ्यायचं का MCQ घ्यायचं। तर या महिन्यात आपण परीक्षेला जाता पण घेऊ, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की दोन्ही सेक्शन घ्या, मग काही सराव घेऊ आणि काही परीक्षेला जाता घेऊ। बघा, परीक्षेला जाता मध्ये भारतातले पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल मुंबईत सुरू करण्यात येणार। डॉक्टर BN गंगाधर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी, म्हणजे बघा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर BN गंगाधर यांची निवड करण्यात आली। उत्तर प्रदेशमधील हाथरस लगतच्या फुलराई गावातील भोलेबाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 122 भाविकांचा मृत्यू झाला। महाराष्ट्र तुरुंग विभागाच्या प्रमुखपदी आता महासंचालक दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे। हे पदनाम आता तुरुंग महानिरीक्षक किंवा अतिरिक्त महासंचालक असे न राहता महासंचालक असे राहणार आहे। राज्यस्तरीय दुसऱ्या संत चोखमेळा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मराठी अभ्यासक मंडळाचे प्राध्यापक या ठिकाणी बघा कोणाची निवड करण्यात आली? आता ते
अक्षरशः या ठिकाणी मिस झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी थांबा. बघा, राज्यस्तरीय दुसऱ्या संत चोखमळा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे यांची निवड करण्यात आली. गौतम गंभीर भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक असणार आहे. त्यानंतर हैदराबाद येथील कर्तव्यावर असलेल्या भारतीय महसूल विभागातील महिला अधिकाऱ्याचे रूपांतर मिस्टरमध्ये झाले आहे. लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेनंतर हा बदल झाला आहे. जुने नाव यम अनुसया आता अनुकादिर सूर्या यम असे झाले आहे. नागरी प्रशासन सेवेच्या इतिहासातील असं प्रथमच घडलं आहे. त्यानंतर टाटा म्युच्युअल फंडाकडून देशातला पहिला टुरिझम इंडेक्स फंड खुला करण्यात आला. ऑस्ट्रेलियात जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम उभारण्यात येणार आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या प्रथमच महिला न्यायाधीश म्हणून आलिया नीलम महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. जगातील सर्वोत्तम शहराच्या ट्रॅव्हल्स प्लस लीजरने तयार केलेल्या यादीत राजस्थानमधील उदयपूर शहराला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले, तर आशियातील सर्वोत्तम शहरामध्ये उदयपूर पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर नामवंत अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक देबरॉय यांची पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर PIBचे नवनियुक्त महासंचालक धीरेंद्र के ओझा. त्यानंतर इराणमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुधारणावादी नेते मसूद पेजिशकियान हे विजयी झाले आहेत. जुलै 2024मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता दिली नाही. येथील संसदेत एकूण 577 जागा आहेत. डावी पर्यावरणाची आघाडी 187 तर रिपब्लिकन पक्षाला 159 जागा मिळाल्या. माजी अग्निवीराला येथून पुढे BSF आणि CISF भरतीमध्ये 10% आरक्षण देण्यात येणार आहे. लोकसभेचे काँग्रेसचे उपनेते म्हणून पक्षाचे गौरव गोगोई यांची काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. बिहारची मानवी कश्यप देशातील पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनली. ट्रान्सजेंडर्सची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचा 19 जुलै हा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने जुलै 2024मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कसोटीच्या 188 सामन्यात त्यांनी 704 विकेट घेतल्या आणि भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांची निवड करण्यात आली. ते मूळचे काश्मीरचे आहेत. त्यानंतर गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पानिताना ह्या ठिकाणी मांसावर बंदी करण्यात आली पूर्णपणे. 15 जुलै 2024 रोजी कॅमलिन फाईन सायन्सचे संस्थापक सुभाष दांडेकर, जो आपण कॅमलिनचा कंपास घेतो, ते सुभाष दांडेकर यांचे निधन झालं. चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीतील अग्रेसर अशा कॅमलिन उद्योगाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. स्पेनच्या मानोलो मार्कोज यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जुलै 2024मध्ये 1978 नंतर तब्बल 46 वर्षांनंतर ऐतिहासिक भगवान जगन्नाथ मंदिराचा खजिना रत्न भांडार खुला करण्यात आला. सदर मंदिर कोणत्या राज्यात आहे, तर ओडिसा राज्यात आहे. जुलै 2024मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हनिया येथे प्रचारसभेत गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज, हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. बघा, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने चंद्रयान-3 मोहिमेला जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित केले आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष UPSCचे अध्यक्ष मनोज शनी यांनी काय केलं आहे, राजीनामा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जुलै 2024मध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. यावेळेस तुम्ही म्हणल्याप्रमाणे MCQ सराव प्रश्न देखील आपण घेतले आहेत. या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या काय अडचणी, व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भात निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल आणि तुम्ही कुठून पाहताल याच्या संदर्भात देखील कमेंट करणं गरजेचं आहे. आणि दररोजच्या वर्तमानपत्राचे न्यूज तुम्हाला माझं टेलिग्राम चॅनल चालू घडामोडी बाय देवा जाधवर याच्यावर तुम्हाला मिळून जातील. वेगवेगळ्या PDF फाईलला मग मी नंबर दिला आहे, तरी पुन्हा एकदा सांगतो 9359558186 या नंबरवर हाय करा. तुम्हाला वेगवेगळ्या महत्त्वाच्या PDF फाईल मिळून जातील. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी 6माही चालू घडामोडी आवृत्ती जी आहे ती सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जानेवारी ते जून 2024पर्यंतच्या घटना त्यामध्ये कव्हर केल्या आहेत. ती आवृत्ती निश्चितच तुम्ही वाचाल आणि येणाऱ्या जे काय आगामी परीक्षा ज्या होणार आहेत त्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.